नमस्कार. आपण आज 52वा श्लोक बघणार आहोत. मनाच्या श्लोकामधला श्लोक घेऊयात पहिल्यांदी. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे नलिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो ओघमाचा जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. किती सुंदर आपल्याला साधकाची स्थिती सांगण्याकरता भगवंत तत्पर आहेत बघा. आणि म्हणून त्यांनी पुढे क्रमी वेळ जो चिंतानुवादे म्हणजे जो तत्वचिंतक असतो त्यांना असं सांगायचं, म्हणजे साधक असतो साधा आपला कायमचा भगवंत प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणारा तो साधक, तो कधी आपला वेळ नाही वाया घालवत. हे समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. शब्द ते जपून वापरतात. तत्वचिंतकांमध्ये तो का असा वेळ घालवत नाही, तर तो आपल्या आत्मस्वरूपापणे लीन असतो. त्याला आत्मस्वरूप समजावून घ्यायचं असतं. मी कोण आहे हे समजून घ्यायचं असतं त्याला. म्हणून समर्थांनी बघा दासबोध वाचून झाला ना की त्याच्यामध्ये सोली व सुख म्हणून एक दिलेलं आहे. आणि नंतर ते पण आपण वाचलं की त्याच्या माया ब्रह्माची त्याच्यात गोष्ट सगळं वर्णन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शंकराचार्यांनी आपल्याला आत्माष्टक आणि तेच निर्वाणाष्टक म्हणतात त्याला, ते दिलेलं आहे. तर ते कशा करता दिलेलं आहे बघा, ते किती सुंदर आहे. त्याचं जर आपण ते नुसतं वाचून उपयोगी नाही, तर ते थोडं थोडं आपल्या जीवनात येण्यासाठी चिंतन झालं पाहिजे. आता ते कसं आहे निर्वाणाष्टक, तेच आत्माष्टक म्हणतात त्याला. तर मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च क्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याच्यामध्ये मी कोण आहे, तर मी चिदानंद रूपच आहे, मीच ब्रह्म आहे असं त्यांना सांगायचं. त्याचा अर्थच तो होतोय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे नुसतं रोज म्हणा तरी, म्हणजे मग म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं आत्मस्वरूप काय आहे. शंकराचार्यांनी एवढ्या करता ते निर्वाणाष्टक गायलेले आहे. त्यांना शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंनी त्यांना प्रश्न विचारला होता की तू कोण आहेस. बघा, तू कोण आहेस हे विचारल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हा खूप गहन प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही असं त्यांना वाटलं. पण याचे अष्टकाचे 6 श्लोक त्यांनी गायलेले आहे. तो मंत्र एक, आणि त्या मंत्राच्या द्वारे त्यांना ते स्वरूप कळलेलं आहे. आणि म्हणून शिवोहोम शिवोहोम जे आहे ते तेच आहे. ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ह्याच्यामध्ये असे 6 हे आहेत श्लोक, मंत्र आहेत. ते अतिशय सुंदर आहेत. आपण एखाद दिवशी बघूयात ते काहीतरी, म्हणजे कसं त्याचा अर्थ आहे तो. नंतर त्यांनी सांगितलं की मग आता हे असा अभ्यास करणार असतो तो धन्य दास असतो सर्वोत्तमाचा, नाही का. म्हणजे इतका साधक झालेला आहे, इतकं तत्वचिंतक करणार आहे. मग ब्रह्म हे एकच सत्य आहे असं त्याचा आता ठाम निश्चय झालेला असतो. जगात मध्ये कितीतरी वस्तू दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे मध्ये, पण त्याच्यात अनेक ऋषीमुनींनी आपल्याला समजावून सांगितलंय की आता नाना मत निर्माण होतील, तत्व निर्माण होतील. कोणी म्हणतं 5 तत्वे आहेत, कोणी म्हणतं की 3 तत्व आहेत, कोणी म्हणतं की 7 तत्वे आहेत. असे भिन्न भिन्न विचार तुम्हाला समाजात ऐकायला मिळतील. पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय, हरिपाठात त्यांनी एकदा एक उदाहरण देऊन छान सांगितलंय बघा. 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्व कळा दावी हरी. सुंदर सांगितलं. आपण हरिपाठ म्हणतो नेहमी. खरे तर हरीचे जे रूप आहे ना ते वेदांतात सिद्धांत झालेलं आहे. एकच हरी, जे कार्य हरी विणा आहे ते मिथ्य आहे असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात, एक विठ्ठलची खरा येर तो पसारा वा उगाची. बाकीच्यांचा पसारा काही कामाचा नाहीये, एकच विठ्ठल आहे आपल्याला. हे सत्य हे एक अधिष्ठान आहे आणि ते एकच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की न करी सुखसंवाद तो ओगमाचा
न लिंपे कदा दंभ वादे विवादे, तो कधीही वादविवाद घालत नाही, प्रश्न विचारत नाही, जास्त दूर राहतो वाद घालण्यापासून. तत्वज्ञान तत्वबोध त्याला झालेला असतो आणि म्हणून तो ह्या गोष्टी वादविवादामध्ये घालून आपली वैखरी जपण्याचा प्रयत्न करतो. जसं तुम्हाला उदाहरण शंकराचार्यांनी दिलेलं आहे की मातेचे हृदय कसं असतं. मातेचे हृदय जेव्हा माता होईल तेव्हाच कळतं, आणि जेव्हा मातेचे हृदय होण्यासाठी त्याला आई व्हावं लागतं असं ते म्हणतात. तसंच आहे, हितकारी सुखसंवाद हरिरूप तत्वाचे चिंतन करणारा असा जो दास आहे तो सर्वोत्तमाचा आहे. आणि म्हणून वरची स्टेप आहे ही, पण प्रयत्न, चिंतन, मनन, जे ग्रंथ वाचू आपण, जे आध्यात्मिक गोष्टी वाचू आपण, त्याचं मनन झालं पाहिजे, त्याचं चिंतन झालं पाहिजे. नुसतं वाचून सोडून द्यायचं नाही आपल्याला. या गोष्टी समर्थाने आपल्याला पुन्हा पुन्हा मनाला सवय लागावी म्हणून सांगितलेल्या आहेत. हे मना, हे मना, हे मना, पाप बुद्धी नको रे. आपल्या कुठल्याही गोष्टीचं थोडं सुद्धा क्षणभर सुद्धा पाप आपल्या बुद्धीमध्ये घुसताना उपयोगी नाही. म्हणून साधकाची स्थिती सतत सतत त्यांनी आपल्याला पुढे ठेवलेली आहे. का तर तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू जीवनात येतील, आणि त्या जीवनात हळूहळू आल्या की तुम्ही आपणही एक दिवशी साधक बनू असं समर्थांना सांगायचंय. त्यासाठी प्रयत्न हे खूप महत्वाचे असतात, आणि ते प्रयत्न करण्याकरता आपल्याकडे ग्रंथ आहेत, आपल्याकडे शंकराचार्यांची वाङ्मय आहेत, याच्यातनं आपण आत्मचिंतन करू शकतो, आणि ते करण्याचा प्रयत्न आपण करूयात. एवढं पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते.